2024-25 साठी खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे MSP जाहीर केलेले सरकारने आणि त्यामध्ये आपण फक्त एक पिकाचे जरी घेतलं तरी लक्षात येईल की सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काय आहे। तर सोयाबीन या एक पिकाच्या संदर्भात सांगायचं असेल तर गेल्या हंगामापर्यंत म्हणजे सोयाबीनची आधारभूत किंमत 4600 रुपये अशी होती आणि आता फक्त 4892 रुपये अशी वाढ केलेली आहे, म्हणजे 292 रुपये फक्त वाढ केली आहे। जेव्हा की मजुरीमध्ये 2-3 पटीने वाढ झाली आहे, रासायनिक खतामध्ये 4 पटीने वाढ झाली गेल्या 10 वर्षाचा इतिहास पाहिला तर, आणि सरकार मात्र फक्त 200-300 रुपये वाढ करतं, म्हणजे सरळ सरळ शेतकऱ्यावर अन्याय करणारे हे धोरण आहेत। आणि सरकारला वाटलं की 200-300 रुपये वाढ केल्यानंतर शेतकऱ्याला समाधान होईल, परंतु शेतकऱ्याला जोपर्यंत त्याच्या घामाचा दाम मिळत नाहीये तोपर्यंत शेतकरी काही या गोष्टीवर समाधानी नाहीये। आणि सरकार MSP वाढवून फक्त चालत नाहीये, सरकारनं पुरेपूर अशी व्यवस्था केलेली आहे की MSP जरी वाढवली तरी शेतकऱ्याला 2 पैसे मिळू नये, म्हणजे आयात निर्यातीचे धोरण चुकीचे राबवलेले आहेत। आणि सोयाबीनची पेंड आयात केलेली आहे, सोयाबीनचं पामोलिन तेल आयात केलेलं आहे, त्यावर कसलाही टॅक्स लावलेला नाहीये। त्याच्यावर टॅक्स जर लावला नाही तर बाजारामध्ये फुकट असं सोयाबीनचं तेल आणि सोयाबीनची पेंड आलेली आहे, पामोलिनचं तेल आलेलं आहे। तर जोपर्यंत त्यावर 40-50% कर लावला जात नाही तोपर्यंत सोयाबीनचे दर वाढणार नाहीत। आणि हे केवळ जाणीवपूर्वक सरकारने केलेलं आहे की सोयाबीनचे दर वाढू नये आणि शेतकऱ्यांच्या मालाला त्यांचा भाव मिळू नये अशी व्यवस्था केलेली आहे। सरकारला जर का शेतकऱ्याला 2 पैसे मिळावे असं वाटत असेल, त्याच्या घामाचा मोबदला मिळावा असं वाटत असेल तर आयात निर्यातीचे धोरण व्यवस्थित राबवावे लागतील। आणि सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आयात निर्यातीचे धोरण व्यवस्थित राबवणार नाही तोपर्यंत शेतीमालाला भाव मिळणार नाही। आणि आज खर्च सुद्धा भरून न निघाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत। सरकारला जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील त्याच्यावर उपाय म्हणून सरकारने कर्जमुक्ती हा काही उपाय होत नाही। आता सरकारचं चालू आहे की 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहे, परंतु हे सरकारचंच पाप आहे। सरकारनंच चुकीचे धोरण राबवल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। ते सरकारचं पाप सरकारनं फेडावं, संपूर्ण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि शेतकऱ्याला त्याचा मोबदला त्याच्या घामाचा दाम मिळाला पाहिजे। उत्पादन खर्च अधिक 50% नफा, म्हणजे 7,000 रुपये एका क्विंटलला सोयाबीनचा दर आहे आणि 10,000च्या 10,500 रुपये तुम्ही त्याची MSP जाहीर करायला हवी आहे, तर शेतकऱ्याचा व्यवसाय टिकेल। अन्यथा शेती व्यवसाय हा बुडण्याच्या मार्गावर आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीये। आणि सरकारने जर व्यवस्थित धोरण आयात निर्यातीचे राबवले नाहीत तर मात्र शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागेल।